म्हाताऱ्या बशिवल्या तुझा ए बा नाही माझा बुडदा का बसवतेस? हे काय केलं तू माझ्या मेंढरांचं? काय केलं? तू म्हणलीस मेंढर धुतली आणि वाळत घातली. अशी धुता तो मेंढर आतड कातड बाजूला करून ठेवलीस. बाबा मी म्हणले होते ना वय वय. हा फुटकाचा चाकर आपल्या लाखाची हानी कराल म्हणून. अरे खण गावड्या काय केलंस रे हे? अहो दादा मेंढर धुतली जीवानीशी मारून. आता कोण म्हणतो तुझी मेंढर मारली म्हणून? ही मेलेली मेंढर माझ्या डोळ्यात दिसत नाहीत वैरा. अगं बा नाही डोळ्याला दिसतं ते सगळं खरं नसतं. अगं खोल आत गर्भात खूप काही असतं. नाही लय शहाणी समजते लावतोच तुला. अगं तुझ्यासाठी हा खेळ रचलाय आणि तू तिंगा धावतेस वय. बानू बघ तुझी मेंढर कशी धुतली आहेस मी. ये बानू तुझ्या मेंढराला कसं धुतलंय. या म्हाताऱ्याने तर बाणाईची समधी मेंढर जीवानीशी मारली. बाणाबाई 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 बाणाबाई. ये बानाई ओ बानाई बाणाबाई बाणाबाई येसू बाबा. बाणाबाई बाणाबाई येसू बाबा. बाणाई माझ्या नावाने का रे बोंबलत सुटलास बाबा? आता बोंबलाची जेळ आली या. थांब आले. काका लागला वरडायला. अरे वरडायला काय झालं? हा नाही तुझी सगळी मेंढर मेली. हा? मेंढर मेली कशी? मेली ना मारली. कोणी मारली? त्या म्हाताऱ्यानं. हा? मुद्दा बशिवला त्याचा मुंग्याची तिरडी उलटली. चल रे बघू त्याला काय केलं त्या फेरड्यानं. आम्ही धनगर धनगर धनगर. आम्ही धनगर धनगर अरे 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 अरे. अरे खणगावड्या काय केलंस रे? बघ बाबा काय वाटोळं केलं यांनी. ए म्हाताऱ्या बशिवल्या तुझा ए बा नाही माझा बुडदा का बसवतेस? हे काय केलं तू माझ्या मेंढरांचं? काय केलं? तू म्हणलीस मेंढर धुतली आणि वाळत घातली. अशी धुता तो मेंढर आतड कातड बाजूला करून ठेवलीस. बाबा मी म्हणले होते ना वय वय. हा फुटकाचा चाकर आपल्या लाखाची हानी कराल म्हणून. अरे खण गावड्या काय केलंस रे हे? अहो दादा मेंढर धुतली जीवानीशी मारून. आता कोण म्हणतो तुझी मेंढर मारली म्हणून? ही मेलेली मेंढर माझ्या डोळ्यात दिसत नाहीत वैरा. अगं बा नाही डोळ्याला दिसतं ते सगळं खरं नसतं. अगं खोल आत गर्भात खूप काही असतं. अरे तुला मेंढर राखाया ठेवलं होतं की माराया? मारलीस ना मुर्दा माझी मेंढर. अगं बा नाही तुझी मेंढर आहेत तशीच आहेत. अगं नीट बघ. अगं डोळ्याच्या भावल्यांच्या पल्याड जाऊन बघ. ही मेलेली मेंढर जमिनीतनं उगवल्यासारखी जिवंत झाली. म्हणजे हा म्हातारा देवा तुमचं तुम्हालाच हसू येतंय ना? हसा हसा. ती बाणाई पण हसत हसेल तुमचं म्हातारं रूप बघून. हा म्हातारा देवाचा अवतारच दिसतोय. बाणाई नारद मुनी तुम्ही? अगं गेली 12 वर्ष तू ज्याची मनोभावे पूजा केलीस, ज्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलीस, तो जेजुरीचा खंडोबा तुझ्या समोर उभा आहे. हा देव खंडोबा? अगं देव खंडोबा चाकर होऊन तुझ्या घरी राबला.
देवांना ह्या रूपात मी ओळखायचं तरी कसं? अगं म्हाळसाबाईच्या शापानं देवाची अशी अवस्था झाली. देवाचं तुझ्याशी लग्न लागताच देवाचं हे म्हातारं रूप नष्ट होईल आणि देव त्याच्या रूपात प्रकट होतील. नारायण. देवा खंडोबा, दादो दादो अरे बोल की खणगावड्या. दादो, बानाईनं सांगितल्याप्रमाणे समधी काम केली. हो केली. बानाईचा पण पुरा झाला. हो झाला. आता तांदूळ जोंधळ्याची क्रिया करून ठेवून घ्या मला साखरीला. या तुझ्या क्रियेसाठी काय काय लागतं र? 2 पायपाट्या. नाही आणायचं का पाय पाट्या? आणा. या पाय पाट्या. 1 गोरी पाचोटी आणा. ही कोरी पाचोटी. हा त्यावर नंदीग्राम आणि शालिग्राम काढा. आत्ता आणतो काढून. नंदीग्राम शाळीग्राम काढलं. हा आता 2 लेकरू आई हळकुंड आणा. हळकुंड कशाला रे खंडगावड्या? बाणाईच्या उजव्या हातात बांधायला हा? आणि एक माझ्या डाव्या हातात बांधायला. अरे हे खंडगावड्या, बाणाईशी लगीन करायचा विचार दिसतोय तुझा. हा? बाबा 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 बाबा, अहो नाही दादा हो. अहो माझ्या अर्ध्या गौऱ्या गेल्यात मसनात. आता या वयात मला शोभल का? हा? खंडगावड्या, हा? हळकून माझ्या हातात बांधलं चालेल का? बांध बाबा बांध. तुझ्या हातालाच हळकुंड बांध आणि मला रोज जेवायला वाढत जा. नगर बाबा. अरे खंडगावड्या, हा दादा. बाणाईच्याच हाताला हळकुंड कशाला? दादा आता बाणाईच्या वाड्यात 360 टाच्या, त्या बी एका पक्षी एक सुंदर. आता मला भूक लागली तर मी बाणाईला ओळखणार कसं? बाणाईच्या हातात हळकुंड असल तर म्या ओळखून म्हणल, ये बाणाई वड मला जेवण. मग दादा बांधताना हळकुंड. आणा रे हळकुंड आणा. दादा, दादा हे विपरीतच आहे. देवांचा घोडा खिंकाळतोय, गडावरचे दीपमाळा उजळले, नगारी चौघडे वाजायला लागले. हा हो, कसला चमत्कार आहे दादा. देवाचं काम फत्ते झालं. देवांचं कसलं काम फत्ते झालं? अरे देवाचं काम फत्ते झालं म्हणजे म्हणजे काय अक्का, देव जेजूर गडावर यायला निघालेत ना. देव गडावर यायला निघाले? आता देव गडावर यायला निघालेत म्हणजे आम्हाला बी त्यासनी आणायला गेलंच पाहिजे. येतो बरं का अक्का.
पश्चाताप पावले तर आता येथील गडावर परत मला मला त्यांच्या स्वागतासाठी जायलाच हवं. मंजुळा, देवा काय माळसे 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 थांब थांब माळसे. बाणाई माळसा रागवली आमच्यावर. आम्ही तिची समजूत काढून येतोय. देवा, तुम्ही आम्हाला गडावर न्यायला याल ना? बाणाई आलोच आम्ही. माळसे माळसे हा माळसे माळसे. देवानं आमच्यासाठी सवत आणली. देवाचं आम्ही काय कमी केलं होतं? माळसे तुझा राग आम्ही समजू शकतो, पण माझं ऐकून तर घे. काय ऐकून घ्यायचं देवा? माळसे बाणाईनं आमच्यासाठी 12 वर्ष तप केलं. आज तिचं तप सफल झालं. माळसे अगं देव कार्य म्हणून आम्हाला तिच्याशी लग्न करावं लागलं. आम्ही तिला गडावर घेऊन आलोय. अगं देव कार्य चुकून कसं चालेल माळसे? देवा, तुम्ही तुमचं देवकार्य केलं. म्हणूनच म्हणतो माळसे, तुम्ही देवपत्नी आहात. तुम्ही तुमचं कर्तव्य विसरता कामा नये. माळसे बाणाई सौभाग्य लेणं लिहून गडावर आली आहे. गडस्वामिनी म्हणून तिला सौभाग्याचं वाण देऊन तिचं स्वागत करावं. आमच्या हाताने आमच्या सवतीचं स्वागत. मासे एका सौभाग्यवतीने दुसऱ्या सौभाग्यवतीला सौभाग्याचं लेणं देताना अनुमान करू नये. ठीक आहे, आम्ही तिला सौभाग्य लेणं देऊ, पण तिला या गडावर जागा नाही. ती आता ज्या ठिकाणी थांबलीये त्याच ठिकाणी तिचा कायमचा मुक्काम राहील. कबूल? कबूल माळसे. माळसे तुम्ही गडस्वामिनी आहात. तुमचा शब्द म्हणजे अखेरचा शब्द. माळसे बाणाई गडाच्या पायथ्याशीच राहील. चलावे. ये माळसे.
कोण आई ही माळसा येळकोट येळकोट जय येळकोट येळकोट